नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 9वी आपला विषय आहे भूगोल। यामध्ये प्रकरण नंबर 12 पर्यटन, या पर्यटनाचा दुसरा भाग आपण अभ्यासत आहोत। दुसऱ्या भागाचा अभ्यास करत असताना आपण जसं मगाशी सांगितलं होतं, म्हणजे पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं की शहरी जीवनशैली जी आहे ती बदलली पाहिजे। शहरातल्या लोकांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे। शेतात जाऊन काम त्या ठिकाणी केलं तरी हरकत नाही आहे। शेतकऱ्याकडून सशुल्क अशा प्रकारचा पाहुणचार स्वीकारला पाहिजे आणि हा सगळा भाग त्यामध्ये येत असतो। जसं महाराष्ट्रामध्ये पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं। जसं अनेक लोक त्या ठिकाणी येत असतात कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी, आणि त्यातून त्या पर्यटन स्थळांचा सुद्धा विकास झालेला आहे। नंतर पुढचा एक भाग येतो म्हणजे चित्रपट पर्यटन। हा सुद्धा एक नवीन प्रकार आहे। आता ज्या ठिकाणी चित्रपटाचं चित्रीकरण केलं जातं तेथे येणाऱ्या लोकांची जर आपण गर्दी पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असू शकते, आणि त्यातूनच अशी ही पर्यटनाची संकल्पना ही पुढे आलेली आहे। त्याकरता चित्रीकरणाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधा या पुरवल्या जात असतात। त्याचबरोबर मुंबईमध्ये ह्या चित्रीकरणासाठी मुंबई जर म्हटलं तर मुंबई चित्रनगरी आणि रामोजी फिल्म सिटी अशा प्रकारच्या या चित्रपट निर्मितीची काही ठिकाणं त्या ठिकाणी आहे। म्हणजे एकंदरीत हे याला आपण फिल्म टुरिझम असंही म्हणू शकतो। हे जे चित्र आहे ते रामोजी फिल्म सिटीचं चित्र दाखवलं गेलेलं आहे। हे दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई। त्यानंतर पुढचा जो भाग आहे, अशी ही जी चित्र आहे हे मालवण तारकर्ली बीच म्हणतात, त्याचं हे चित्र आहे। अशी वेगवेगळ्या प्रकारची चित्र आता आपण पाहिलेली आहे। आता कोकणातील तारकर्ली हे जे ठिकाण आहे ही समुद्रतळ आणि तेथील जीवसृष्टी पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी पर्यटकांना स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग करण्याची सोय आहे। महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने तारकर्ली, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले आहे। या प्रशिक्षण केंद्रासाठी ऑस्ट्रेलियाच्या PDA सोबत जो करार केला गेलेला आहे, डायव्हिंगसाठी जी उपकरण आहेत आणि जी काही तंत्रज्ञान आहे ती संस्था पुरवणार आहे। केंद्रासाठी 3 मजली इमारतीच्या गच्चीवर 21 फूट खोलीचा जलतरण तलाव सुद्धा बांधला गेलेला आहे, आणि प्रशिक्षणार्थींना प्रथम या तलावामध्ये नंतर समुद्रात प्रशिक्षण दिले जाणारे अशा प्रकारची माहिती ती, आणि प्रशिक्षणाचा जो काही कालावधी आहे हा कालावधी 4 ते 15 दिवसाचा आहे। तर अशा प्रकारे समुद्राचा अभ्यास सुद्धा त्यातून केला जातोय। ही त्याचं चित्र आहे।
आता भारतातील पर्यटन विकासाचं महत्त्व काय आहे? तर भारत देश हा निसर्गदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. भारतामध्ये पर्यटन व्यवसायाला भरपूर वाव आहे. भारतातील निसर्ग समृद्धता, आकर्षक भूदृश्ये, हिमालयासारखे उत्तुंग पर्वत, रमणीय सागर किनारे पर्यटकांना आकर्षित करत असतात. याचबरोबर भारतीय संस्कृतीतील विविधता, सण, उत्सव, परंपरा, पोशाख, भारतीय मसाल्यापासून बनवलेले वैविध्यपूर्ण अन्नपदार्थ आणि भारतीयांची सौजन्यपूर्ण आदरातिथ्यामुळे पर्यटनासाठी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी या आहेत. म्हणून भारतातील पर्यटनाचा जो काही विकास आहे त्याचं महत्त्व तितकंच आहे की अनेक प्रकारच्या संधी इथे उपलब्ध आहेत. जसं निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणात आहे, अभयारण्य आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारचं सौंदर्य या भारतामध्ये आहे. आणि अशी स्थळंसुद्धा आहेत, धार्मिक स्थळंसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातून सरकारला, शासनाला सुद्धा चांगला फायदा होत असतो. आपण काही लक्षात ठेवायचं आहे, जसं समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेल्यावर भरती ओहोटीच्या वेळापत्रकाची माहिती आपल्याला असायला पाहिजे. स्थानिक मार्गदर्शकाशिवाय समुद्रकिनारा, पर्वताचे कडे, वनप्रदेश, अपरिचित गुहा किंवा इतर स्थळांच्या ठिकाणी जाऊ नका. समुद्रकिनाऱ्यावरील कठड्यावर, पर्वताच्या कड्यावर जंगली प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळा आणि समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा आणि पोहण्याचा मोह टाळा. पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवा. ह्या काही गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत. पर्यटन आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पर्यटन विकासातून भारतीय अर्थव्यवस्थेला जसं मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. पर्यटनातून जसं उपहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होत असतो आणि अर्थव्यवस्थेला प्रत्यक्ष फायदा त्या ठिकाणी होत असतो. त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा विकासही होत असतो आणि रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत असते. यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्षसुद्धा फायदा होत असतो. म्हणून पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणून पर्यटन हा अदृश्य व्यापार आहे असं म्हणतात. म्हणजे इथे प्रश्नच तयार झाला की पर्यटनाला अदृश्य व्यापार का म्हणतात? तर इथे तुम्हाला काही असं दिसत नाही आहे, परंतु व्यापार मात्र चालू आहे की उपहारगृह आहे, दुकान आहे, त्याच्यातून तो पैसा मिळत असतो आणि कराच्या स्वरूपामध्ये हा पैसा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जात असतो आणि त्याच्यातून विकासही होत असतो. म्हणून एक प्रकारे तो अदृश्य व्यापार जो आहे तो आपल्याला दिसत नाही, पण तो तिथून मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यापार होत असतो. आता यामध्ये पर्यटन आणि पर्यावरणीय विकास हा एक भाग आहे. तर पर्यटन आणि पर्यावरणीय विकास जर म्हटलं तर विकासासाठी पर्यटन उपयुक्त ठरतं. पर्यावरणीय विकासासाठी पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते. पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो. निवासस्थाने, रिसॉर्ट्स, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते. या विकासामध्ये वीज, पाणी यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो. पुनर्वापर संकल्प नाही त्या ठिकाणी नसतो. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून हे पर्यटन विकसित केलेलं असतं. आता इथे या पर्यावरण आणि पर्यटन ह्याचा एक प्रश्न असा आहे की पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा असा एक प्रश्न इथे आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय देता येईल की पर्यटन करताना काही वेळा पर्यटकांकडून
पर्यावरणास हानी पोहोचू शकते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो. काही प्रसंगी पर्यटकांनी पर्यटनस्थळी कचरा फेकला असता तिथे प्रदूषण होऊ शकते. परंतु पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अवलंब केला असता पर्यटकांकडून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो. पर्यटकांनी पर्यावरण स्नेही पर्यटन केले असता ध्वनी प्रदूषण टाळले जाते. वृक्ष व अन्य वन्य पशुपक्षी यांची दक्षता घेतली जाते व पर्यटनस्थळे तेथील पर्यावरण स्वच्छ व आल्हाददायी राहते. पर्यावरणपूरक पर्यटन संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटनस्थळांचा विकास केला जातो. निवासस्थाने, रिसॉर्ट्स, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते आणि विकासात वीज, पाणी यांची काळजीसुद्धा घेतली जाते. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते. तर अशा प्रकारे पर्यावरणाचे पर्यावरणात जे काही परिणाम आहे ते सुद्धा तो प्रश्नसुद्धा आपण इथे सोडवू शकतो. आणखी इथे एक प्रश्न असा आहे की पर्यटन विकासातून अनेक कोणकोणत्या संधी निर्माण होत असतात. पर्यटन विकासामधून उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग सेवा अशा संधीसुद्धा निर्माण होत असतात. आता पर्यटन आणि आरोग्य. भारतामध्ये काही पर्यटक हे आरोग्य सुविधा घेण्यासाठी येत असतात. येथील पर्यटक स्थळांना भेटी देण्याबरोबरच भारतीय आयुर्वेद, योगशास्त्र, प्राणायाम यातून शारीरिक सुदृढता व मनशांती मिळावी हा यामागील हेतू असतो. भारतामधील रुग्णालयात मिळणारे उपचार, केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया या तुलनेने कमी खर्चात होत असल्यामुळे देखील जगातील अनेक देशातून रुग्ण भारतामध्ये येत असतात आणि अशा व्यक्तींना लागणाऱ्या सेवा सुविधांपासून वैद्यकीय पर्यटन विकसित झालेले आहे. मेडिकल टुरिझम इन इंडिया म्हणजेच हॉस्पिटल, ट्रीटमेंट, चेंज इन मेडिकेशन, मेडिकल इन्व्हेस्टिगेशन अशा प्रकारे हा भाग इथे दाखवला गेलेला आहे. हेल्थ टुरिझम, त्यानंतर पर्यटन आणि सामाजिक विकास. पर्यटनाच्या माध्यमातून काही वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक प्रकल्पाचा विकास होऊ शकतो. ग्रामीण संस्कृती, आदिवासी जीवन आणि संस्कृती यासारख्या घटकांचा पर्यटनाला समावेश केल्यास पर्यटनाला सामाजिक दिशा मिळते व समाजातील उपेक्षित घटकांचा विकास करता येतो. महाराष्ट्रातील मेळघाटातील आदिवासी जीवन, समाजसेवक बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प, राळेगण सिद्धी, हिवरे बाजार यासारख्या आदर्श गावांना भेट देणे इत्यादी सारख्या पर्यटनातून सामाजिक जाणीव ही निर्माण होत असते आणि तेथील विकासाला सुद्धा चालना मिळते. म्हणजेच पर्यटन आणि सामाजिक विकास हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग इथे या पर्यटनाच्या बाबत सांगता येईल. हे आदर्श गाव हिवरे बाजार त्याचं ही ग्रामपंचायत चित्र आहे. आनंदवन, सोशल इम्पॅक्ट्स ऑफ टुरिझम म्हणजे सामाजिक परिणाम करणारे जे काही घटक आहेत या पर्यटनावर त्याचा हा एक भाग आहे. आणि म्हणून भविष्य काळात भारतीय अर्थव्यवस्थेत पर्यटन हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरू शकतो. आता इथे ना या पर्यटनाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न हे आपल्याला आहेत. या पर्यटनाच्या बाबतीमध्ये जसं स्वदेशी पर्यटन म्हणजे काय, देशाच्या सीमांच्या आत देशांतरात केलेले पर्यटन म्हणजेच स्वदेशी पर्यटन. जसं महाराष्ट्रातील पर्यटकांनी तामिळनाडू राज्यात कन्याकुमारी येथे पर्यटनासाठी जाणे, नागपूरच्या पर्यटकांनी औरंगाबाद येथील वेरूळ व अजिंठ्याची लेणी पाहण्याकरता जाणे, त्याला स्वदेशी पर्यटन असं म्हणतात. मग परदेशी पर्यटन म्हणजे काय, आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी जाणे म्हणजे परदेशी पर्यटन होय. जसं भारतातील पर्यटकांनी स्वित्झर्लंडला पर्यटनासाठी जाणे, अमेरिकेतील पर्यटकांनी भारतात पर्यटनासाठी येणे हा सुद्धा त्याचा एक भाग आहे. त्याचबरोबर
पर्यटनामध्ये काही ठिकाणी काही भाग असा आहे, भौगोलिक दृष्टीने सुद्धा काही काही महत्त्वाचं आहे. जसं गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणं कोणती आहेत आणि ठिकाणी या ते जसं वज्रेश्वरी, उन्हवरे, ओनपदेव, सव, कापेश्वर, उनकेश्वर या ठिकाणी भूअंतर्गत तुलनेने अधिक उष्णता असल्यामुळे त्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे असण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काही अशी पर्यटन स्थळं आहेत, त्याची जर यादी तुम्ही केली तरी चालेल. जसं मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक, अलिबाग, गुहागर, मालवण, शिर्डी, शेगाव, चांदोली, पेंच, कर्नाळा, माथेरान, महाबळेश्वर, जव्हार, परळी, वैजनाथ ही अशी काही महाराष्ट्रातली स्थळं आहेत. त्याचबरोबर पर्यटनाच्या बाबतीत आणखीन काही प्रश्न आहेत की पर्यटन स्थळं आणि भारताची प्राकृतिक रचना यांचा सहसंबंध स्पष्ट करा. त्यानंतर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न पर्यटन स्थळं आणि भारताची प्राकृतिक रचना यांचा जवळचा संबंध आहे. म्हणजेच भारताच्या प्राकृतिक रचनांमध्ये ही पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत. जसं पर्वतीय प्रदेशामध्ये जसं जम्मू, श्रीनगर, नैनिताल, मसुरी, दार्जिलिंग अशी थंड हवेची ठिकाणं आहेत. तर पठारी प्रदेशामध्ये उज्जैन, पुणे, जबलपूर अशी पर्यटन स्थळं आहेत. वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा अशी काही जैसलमेर, जोधपूर अशी पर्यटन स्थळं आहेत. आणि किनारी प्रदेश म्हटलं तर मुंबई, पणजी, मंगळूर, कन्याकुमारी, चेन्नई अशी पर्यटन स्थळं आहेत. म्हणजे एकंदरीत पर्यटन स्थळं आणि भारताची प्राकृतिक रचना हा सुद्धा एक सहसंबंध आपल्याला इथे आहेच. त्याचबरोबर काही एक तक्तासुद्धा दिला जातो की जसं अ, ब आणि क गट दिले जातात. ताडोबा म्हटलं की मध्य प्रदेश, क गटामध्ये म्हणजे ताडोबा जे आहे त्याचं उत्तर आपण जर घेतलं जसं ताडोबा मध्य प्रदेश सरोवर असा एक तक्ता आहे. परंतु हा तक्ता उलटा सुलटा दिलेला आहे. जसं ताडोबा मध्य प्रदेश सरोवर, पक्षी अभयारण्य आग्रा फुलपाखरे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मणिपूर कैलास लेणे, म्हणजे हा तक्ता उलटा दिलेला आहे. परंतु त्याची प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण उत्तरं घेऊ तेव्हा ताडोबा चंद्रपूर वाघ त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. पक्षी अभयारण्य नान्नज मालढोक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई कान्हेरी लेणी, ताजमहल आग्रा जगप्रसिद्ध आश्चर्य, रामोजी फिल्म सिटी हैदराबाद चित्रनगरी, राधानगरी कोल्हापूर रानगवा, भीमबेटका मध्य प्रदेश प्राचीन गुफाचित्रे, प्राचीन लेणी वेरूळ कैलास लेणे, ईगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य अरुणाचल प्रदेश फुलपाखरे, लोकटक मणिपूर सरोवर. तर असा हा एक तक्ता जो दिलेला असतो आणि त्याची उत्तरं अशी व्यवस्थित आपण लिहायची असतात. जसं जोड्या जुळवात हा जो प्रश्न असतो तसाच हा प्रश्न दिला जातो. त्याचबरोबर धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन यातला फरक काय आहे? तर धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनातला फरक जर म्हटलं तर त्यामध्ये देवदर्शन यात्रा या कारणासाठी केले जाणारे पर्यटन हे धार्मिक पर्यटन. याउलट संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन. धार्मिक पर्यटनात देवदेवतांच्या मंदिरांना, साधू संतांच्या समाधींना भेटी देणे, त्यास्थळी विविध धार्मिक विधी करणे इत्यादी बाबीचा समावेश होतो. याच्या उलट सांस्कृतिक पर्यटनात एखाद्या ठिकाणच्या चालीरीतीची, लोककलांची, रूढी परंपरांची माहिती मिळवणे आणि तेथील लोकजीवन प्रत्यक्ष अनुभवणे यासारख्या बाबीचा समावेश होत असतो. म्हणजे अशा धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनातला हा फरक आपल्याला सांगता येईल. आणखी एक आहे प्रश्न की पर्यटनासंबंधी अतिथी देवो भव ही भूमिका कितपत योग्य आहे ते स्पष्ट करा. तर पर्यटन विकासातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन
निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. पर्यटनामुळे पायाभूत सेवांचा विकास होतो. पर्यटनामुळे देशास परकीय चलन प्राप्त होते. पर्यटनामुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे पर्यटनासंबंधी अतिथी देवो भव ही भूमिका अतिशय योग्य आहे. काही टिपा लिहा असा एक प्रश्न असतो. टिपा लिहामध्ये पर्यावरण स्नेही पर्यटन आहे, कृषी पर्यटन आहे, चित्रपट पर्यटन आहे आणि सागरी पर्यटन आहे. असे काही काही मुद्दे दिले जातात आणि त्यावर टिपासुद्धा लिहायच्या असतात. म्हणजे एकंदरीत पर्यटन जो भाग आहे त्या भागावर आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा या पर्यटनाची माहिती मिळवू शकता. आपण आपला जर नकाशा जर पाहिला तर त्यामध्ये अनेक प्रकारची स्थळं, प्रेक्षणीय स्थळं आहेत, धार्मिक स्थळं आहेत, ही आपल्याला दिसतील आणि प्रत्येकाची माहितीसुद्धा वेगळी आहे. म्हणजे आपण पर्यटन हा अगदी छोटा टॉपिक नाही, हा खूप मोठा टॉपिक आहे, परंतु आपण थोडक्यात त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा नकाशा जर पाहिला आपण, या नकाशामध्ये अनेक प्रकारची पर्यटन स्थळं आपल्याला दिसतील. महाराष्ट्राच्या नकाशासुद्धा आहे तिथे. आता काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्ही लिहायची आहे. पर्यटनाचे प्रकार सांगा, पर्यटनामुळे कोणते फायदे होतात आणि भारतीय पर्यटनाला का महत्त्व प्राप्त झाले आहेत, असे काही प्रश्न इथे आहेत. आणि याशिवाय आणखी काही दुसरा एक प्रश्नाचा भागसुद्धा तुम्हाला या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.